जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, आपण प्रत्येक वेळेस वाचतो की गुरुपरंपरा, शिष्य परंपरा ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. परंतु 16व्या शतकामध्ये ज्यावेळेस भारतामध्ये इंग्रज आले, त्यावेळेस इंग्रजांनी ही गुरुपरंपरा नष्ट केली आणि एक नवीन पद्धत सुरू झाली, ती म्हणजे टीचर, सर. आणि या परंपरेतून एक नवीन चेहरा समोर आला, तो म्हणजे पॅन्ट शर्ट वगैरे घातलेला एक शिक्षक, ज्याला आपण टीचर किंवा सर म्हणू शकतो. पूर्वीची गुरुपरंपरा ही संपुष्टात आली आणि या शिक्षकाचा उदय झाला. तर शिक्षकाविषयी थोडक्यात आपण म्हणजे टीचरच्या विषयी थोडक्यामध्ये आपण एक कहाणी ऐकणार आहोत. पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस 16व्या शतकामध्ये वाहनं वगैरे नव्हती, ज्यावेळेस इंग्रजांनी ही पद्धत सुरू केली शिक्षकाची किंवा टीचरची, त्यावेळेस त्यांच्या काही परीक्षा घेतल्या जायच्या. त्याच्यामध्ये 10वी 12वी नंतर D.Ed वगैरे अशा डिग्र्या आल्या आणि एक शिक्षक परीक्षा देऊन ती डिग्री वगैरे घेऊन आपल्या गावाकडे येत होता. गावाकडे येत असताना काय झालं की त्याला वाहन उपलब्ध नसल्यामुळे, त्या काळात वाहनाचे तुटवडा वगैरे असल्यामुळे वाहन काय होते, एक तर घोडागाडी, बैलगाडी किंवा घोडा अशी वाहनं पूर्वीच्या काळामध्ये होती आणि बऱ्याचशा वेळेस घोडा हा सैन्यामध्येच वापरला जायचा. तर हा शिक्षक पायी येऊ लागला आणि पायी येत असताना शहरापासून त्याचं गाव खेड्यामध्ये होतं आणि जात असताना तो एका जंगलातून जाऊ लागला आणि उन्हाळ्याचे दिवस म्हणा, ते डिग्री वगैरे घेऊन तो येत असताना त्याला तहान लागली आणि ती 12वीची डिग्री म्हणा, 10वीची डिग्री म्हणा, तो हातामध्ये घेऊन येत असताना ती डिग्री त्याच्या खिशामध्ये म्हणा किंवा हातामध्ये म्हणा होती आणि तिथंच जवळ एक जंगलातून जाता जाता त्याला एक विहीर सापडली आणि मग त्या विहिरीच्या काठावरती आला. त्याला वाटलं गार झाडाची सावली, त्या सावलीमध्ये थंडगार पाणी दिसतंय आणि म्हणून बिचारा काय झालं की वाकून पाहायला गेला. वरच्या खिशामध्ये असलेली ती डिग्री 10वी 12वीची ती त्या विहिरीमध्ये पडली. त्या काळामध्ये 10वी 12वीवर पण शिक्षकाची नोकरी लागायची. म्हणजे माझे वडील 9वीला लागले, 10वी 12वी हरकत नाही, परंतु आपण असं गृहीत धरू. आणि हा शिक्षक त्या विहिरीमध्ये वाकून पाहू लागला की पाणी किती खोलवर आहे, काय आहे आणि उतरता येईल का, या हिशोबाने तो आत डोकावून पाहू लागला. तेवढ्यामध्ये ती खिशातली डिग्री खाली पडली. त्याला पोहता वगैरे येत नव्हतं आणि पोहता येत नसल्यामुळे थोडी अडचण होऊ लागली. मग आता पाणी तर प्यायचं आहे, पोहता येत नाही, डिग्री पाण्यात पडली, करायचं काय. आणि अशा वेळेस तो त्या विहिरीच्या काठावर चिंता करत बसला. आता डिग्री पडली कसं करू. आणि त्या विहिरीतून एक देवदूत बाहेर आला. त्याने एक डिग्री बाहेर आणली, म्हणे ही घे बाबा तुझी डिग्री. त्यांनी ती वाचली. त्याच्या लक्षात आलं की ही वकिलाची डिग्री आहे. तो म्हणे ही माझी डिग्री नाही. देवदूत परत खाली उतरला, एका इंजिनियरची डिग्री बाहेर काढली, ती आणली, दाखवली. तो म्हणे ही माझी डिग्री नाही. परत देवदूत खाली गेला, त्याने डॉक्टरची डिग्री आणली आणि त्या शिक्षकाला दाखवली. अशा करता जेवढ्या काही तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, शिपाई असतील, जे कोणी असतील, त्या सगळ्या पोलीस खात्याच्या वगैरे सगळ्या डिग्र्या त्या शिक्षकाला आणून दिल्या.
पण तो म्हणे नाहीच म्हणे, याच्यामध्ये माझी डिग्रीच नाही. आणि शेवटी मग देवदूताने काय केलं, शिक्षकाची त्याची स्वतःची डिग्री त्याला आणून दिली. आता स्वतःची 10वी-5ची डिग्री म्हणजे ते प्रमाणपत्र त्या शिक्षकाला मिळालं. फार आनंद झाला. आनंद झाल्यानंतर त्याला तो आनंद गगनात मावेना, ती ऑर्डरसुद्धा त्याला त्या ठिकाणी मिळालेली होती शिक्षकाची. ती ऑर्डरसुद्धा त्या ठिकाणी मिळाली. आता ऑर्डर मिळाल्यानंतर तो आनंदाने म्हणजे नाचू लागला. आणि ह्या देव प्रसन्न झाले. देव म्हटले, बाबा तुला तुझ्या इमानदारीमुळं तुला जी डिग्री आणि तुझी जी ऑर्डर होती ती तुला मिळाली म्हणे. तू इमानदार आहेस, मेहनती आहेस, कष्टकरी आहेस, म्हणून मी काय करतो म्हणे, ह्या सगळ्या डिग्र्या तुला देतो म्हणे. पहा काय झालं आहे, त्याची ऑर्डर शिक्षकाची होती, त्याला डिग्री कशाची मिळाली होती, 10वी-5ची. त्याच्यावर तो शिक्षक झाला होता. परंतु देवाने त्याला काय केलं की सगळ्या डिग्र्या त्याला देऊन टाकल्या. आणि आज आपण गेली इंग्रजाचा काळ जो काही असेल तो 150 वर्ष 200 वर्षाचा इंग्रज सोडून गेलेत, परंतु आजही हा शिक्षक नावाचा व्यक्ती, सदर व्यक्ती, आता त्यात महिला पण शिक्षित झाल्या आत्ताच्या काळामध्ये, तो भाग वेगळा. परंतु त्या काळामध्ये जो शिक्षक होता तो पुरुष होता. नंतरच्या काळात सावित्रीबाईंनी वगैरे काय शिक्षणाची प्रथा सुरू केली, लेडीज शिकल्या, शिक्षिका झाल्या, या गोष्टी वेगळ्या. परंतु ह्या इमानदारीच्या जोरावर त्या देवाने त्या शिक्षकाला सर्व ऑर्डर काय केलं आहे, त्या शिक्षकाला देऊन टाकल्या. आणि तेव्हापासून आज तगत, आता 2024-26 झालं आहे सुरू, 2026 म्हणजे इंग्रजाला जाऊन जवळपास 250-300 वर्ष झालेत, तरी बिचारा शिक्षक हा माणूस, महिला असो, स्त्री असो, पुरुष असो, हे सर्वच्या सर्व त्या ऑर्डरनुसार डॉक्टरचं काम करत आहेत. पोलिओ डोस आले, ते करोना आला, त्याच्यामध्ये डॉक्टरचं काम करत आहेत. इंजिनियर, जनगणना आली, जनगणनेचा सर्वे करायचा आहे, त्या गावाचा नकाशा काढायचा आहे, इंजिनियर नकाशा काढतो, त्या पद्धतीनं शिक्षकाला गावाचा रचनात्मक नकाशा काढावा लागतो. एखादा विद्यार्थी त्यांनी चोरी केली, दप्तर चोरलं, दप्तरातल्या वस्तू चोरल्या, याला पोलीस म्हणून त्या ठिकाणी ते कार्य करावं लागतं. चौथी गोष्ट, जर समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी अभ्यास नाही केला किंवा काही जर नाही केलं, तर दुसरा शिक्षक जर त्या विद्यार्थ्याला मारत असेल किंवा त्याचे आईवडील मारत असतील, तर वकील म्हणून शिक्षक त्या ठिकाणी काम करतो आहे. कधीकधी जज म्हणूनही काम करतो आहे. म्हणजे ह्या सर्वच्या सर्व जबाबदाऱ्या एकट्या शिक्षकावर आल्या. आणि काय झालं आहे की ह्या सर्वच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळता शिक्षक काय झालेला आहे की त्या घाण्याच्या बैलाप्रमाणे, आता म्हणायला नाही पाहिजे, परंतु ह्या परिस्थितीमध्ये शिक्षक शाळेभोवती आणि त्या विद्यार्थ्याभोवती, विद्यार्थ्याचं तर शिक्षण सोडात, काय झालं आहे माहिती आहे का, विद्यार्थ्याचं शिक्षणाचा बाट्याबोळ झाला आहे. का तर हे अवांतर कामं जी दिलेली आहेत, जनगणना, ग्रामसेवकाची कामं, ते सर्वे, गावामध्ये काही नवीन आलं, संडास किती लोकांनी बांधले, किती लोकांनी नाही बांधले, पाईपलाईन झाली नाही झाली, अशा जो सर्वे असतो, कोणाकडं गाडी आहे नाही आहे, हे जे सर्वे, हे सर्व शिक्षकाला करावं लागतं. आणि त्यामुळे काय होतं की विद्यार्थ्याकडं दुर्लक्ष होतं, विद्यार्थी शिकत नाही आणि त्याला शिक्षण परिपूर्ण दिले जात नाही. मग अशा परिस्थितीमध्ये एक नवीन काय होतं, उद्योग जन्माला येतं, त्याचं नाव क्लासेस, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ट्युशन म्हटलं जायचं, हे क्लासेस उदयाला आले. आणि ह्या क्लासेसच्या उदयामुळं शिक्षक हा जो भाग आहे हा थोडा बाजूला गेला आणि यांच्या मागे अवांतर कामं गुंतल्या गेली. काय झालं, यांच्याकडे अवांतर कामं गुंतल्या गेली. मग निवडणुका आल्या, जा निवडणुकीला,
ते फलाण्या केंद्रावर निवडणूक घ्या, इकडं ह्या गावात निवडणूक घ्या, तिथं असं करा, ते पूरग्रस्त परिस्थिती आली त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या गावामध्ये जाऊन तिथली पाहणी करा, किती लोक वाहून गेले, किती प्राणी वाहून गेले, गाई म्हशी किती गेल्या, ही सर्वच्या सर्व नोंद हे शिक्षकाकडे. म्हणजे काही जरी झालं तरी जबाबदार कोण? शिक्षक. मग ह्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कधी शिकवायचं, किती वेळ द्यायचा, काय द्यायचा, हे कोणी ठरवायचे? अधिकाऱ्यांनी ठरवायचं. मग त्याच्यामध्ये BO असतील, कोणी कोणी जे काय असतील, शिक्षण अधिकारी असतील, यांनी ते निर्णय घ्यायचे. काय निर्णय घ्यायचे, कोणते कामं कसे करून घ्यायचे. आणि मग ह्या ट्युशनच्या माध्यमातून शिक्षणाचा बाजार मांडण्यात आला. काय झालं की ही जी ट्युशन पद्धती, क्लासेस वगैरे सुरू झाले, उदयाला आले, त्या ठिकाणी काय झालं की ह्या सर्वच्या सर्व गोष्टी मार्केटमध्ये आल्या. आणि काय झालं आहे की ह्या लोकांना पेव फुटले यांचे, क्लासेसवाल्याचे. मग चाटे कोचिंग क्लासेस, अंकुश सर, पवार सर, डोईफोडे, मगर, सिगर, त्याच्यानंतर मोठेगावकर, वाटेगावकर, ते बाप्पू गणा वाटेगावकर होते की नाही तशातले. मग ते कसं कसं करायचं, त्याच्यात काही शिक्षक एवढे भारी निघालेत की बघायचंच काम नाही. मग ट्युशनचे असो, जिल्हा परिषदचे असो, काही जण तर रम्मी, तिर्री, दुर्री, ते सगळंच चालतं त्यांना. काही जण तर लगेच धुवा उडाता चला गया मैं, लगेच सिगारेट, बिडी. काही काही जण तर लगेच मुलांना म्हणतात, अरे गुटखा घेऊन ये रे. म्हणजे विद्यार्थी कसा वाम मार्गाला लागायचा आहे ते तिथून सुरुवात होते. म्हणजे ही खरी परिस्थिती आहे. आता मी जे काही पाहिलं आहे, अनुभवलं आहे, प्रत्यक्ष तुम्ही बघा. आणि त्यातली त्यात शासनाने आणखी विद्यार्थ्याला डोक्यावर घेतलं आहे. 10वीपर्यंत पास. त्या विद्यार्थ्याला काही येऊ का नाही येऊ, त्याचं आयुष्याचं वाटोळं. शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला बोलायचं नाही, पाहायचं नाही, रागवायचं नाही, मारायचं नाही, हाणायचं नाही, छडीसुद्धा उगारायची नाही. एवढंच काय, शिक्षकाने डोळे वटारून जरी बघितले तरी शिक्षकावर केस होणार. कोणाचं वाटोळं होतं आहे? कोणाच्या विद्यार्थ्याचं होतं आहे? शिक्षकाचं वाटोळं होतं काय? त्याला पगार मिळतो कशाचा? काम केल्याचा. त्यातली त्यात आता सरकारी शाळा बंद. ज्या गावामध्ये 20 पटसंख्या आहे त्या गावातील जिल्हा परिषदची सरकारी शाळा बंद. मग त्या विद्यार्थ्याचं काय होणार तुम्ही बघा. एखादं गाव ज्या ठिकाणी समजा 10वीपर्यंत 12वीपर्यंत शाळा आहे आणि 5 किलोमीटरवर अंतरावरून त्या विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी यायचं आहे, तालुक्याच्या ठिकाणी किंवा तालुका स्टेपच्या ठिकाणी, अशा ठिकाणच्या 5 किलोमीटरवरून येणाऱ्या विद्यार्थिनीचं काय, तिच्यावर काय अत्याचार होणार? याला जबाबदार कोण? शासन, विद्यार्थी, पालक का शिक्षक? विचार करा आणि तुम्ही निर्णय घ्या. मी मागं एक व्हिडिओ केला होता की ज्या 5 किलोमीटर अंतरावर जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या तशाच चालू ठेवायच्या. ज्या तालुका स्टेपला किंवा जिल्हा परिषद तालुका लेवलला ज्या ठिकाणी संस्थेअंतर्गत 1ली ते 10वी हे वर्ग आहेत, तर त्यापैकी 1ली ते 5वीचे वर्ग संस्थेअंतर्गतचे बंद करण्यात यावेत. जेणेकरून विद्यार्थी सुरक्षित राहील, विद्यार्थिनी सुरक्षित राहील, तिच्यावर अत्याचार होणार नाही. जे काही लहान मुलीवर अत्याचार होत आहेत ते होणं टाळल्या जाईल. कारण 5 किलोमीटरमध्ये कोणता व्यक्ती कसा कुठल्या बुद्धीचा असेल, तिच्याबरोबर येणारी जी व्यक्ती आहे ती चांगली असेल का, सद्बुद्धीची असेल का, मांसाहार करणारी असेल का, दारू पिणारी असेल का, नेमकं काय असू शकतं. किंवा गावातून 2च विद्यार्थिनी येत आहेत, एक गैरहजर आहे, एक शाळेला आली, रस्त्यानं तिच्यावर अतिप्रसंग झाला, त्याला जबाबदार कोण? तर ह्या गोष्टी शासनाने काळजीपूर्वक हाताळायला पाहिजे. आणि ही जी शिक्षकाला
विनाकारण जो अतिरिक्त काय म्हणतात त्याला रिकाम्या ऑर्डर जे आहेत, जसं डॉक्टरची पोलिओ लस, करोनाची लस, हे शिक्षकाकडे नसायला पाहिजे ना. सर्वे करा, जनगणना करा, माकडं मोजा, जनावरं मोजा, म्हशी मोजा. आता तर काय नवीनच सिस्टम आली. मध्ये मध्ये तर मी असं ऐकले कुत्रेसुद्धा मोजायची सिस्टम सुरू होणार आहे. म्हणजे शिक्षकांनी गावातले कुत्रेसुद्धा मोजायचे. काय शासनाचं डोकं आहे मला काही कळतच नाही. तुम्हाला कितपत सत्य वाटतंय, कितपत योग्य वाटतंय, या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि होईल तिथपर्यंत तुम्हाला कितपत योग्य वाटतं, माझ्या गोष्टी चुकीच्या आहेत की सत्य आहेत की बरोबर आहेत का मी खोटं बोलतोय. बऱ्याचशा जिल्हा परिषदमध्ये असे काही शिक्षक लोक आहेत, संस्थेअंतर्गत तर बघायचंच काम नाही, गाईड पाहूनच लिहितात. त्या शिक्षक पैसे देऊन जॉईन झालेले असतात ना, तिथं काय बघायचंच काम नाही. आणि त्याच्यामध्ये आता त्यांची TATची परीक्षा, CATची परीक्षा, ती नीटची परीक्षा, ते त्यांच्या परीक्षा चालू झाल्यात. मला नवलच वाढायला लागले. काय शासन डोकं नवीन. काही काही जणांचे कबरीत पाय गेलेत, मशानवाड्यात अर्धी लाकडं गेलेत. त्या शिक्षकांना आता TATची परीक्षा, CATची परीक्षा, ते नीटची परीक्षा त्यांची आता पुढच्या महिन्यात आहे, जूनमध्ये असतंय वाटतं ते प्रोग्राम, जून जुलैमध्ये. म्हणजे कितीच भारी शासनाचं डोकं. मग माझं म्हणणं आहे की जशा या शिक्षक लोकांच्या परीक्षा घेतल्या जातात, तशा ज्या आमदार, खासदार वगैरे जे कोणी आहेत, यांना 5-5 वर्ष, 10-10 वर्ष झाले, यांच्यासुद्धा परीक्षा घ्यायला पाहिजे. यांनी काय कामं केले, कसे कामं केले, कुठल्या पद्धतीनं कामं केले, हा सर्वे व्हायला पाहिजे. यांचीसुद्धा TAT, CAT, FAT, नीट, फीट, ते काय असेल ते सगळं व्हायला पाहिजे. ह्यांचं बी व्हायला पाहिजे की नाही. म्हणजे मी खरं बोलतोय की खोटं बोलतोय, तर हे होणं गरजेचं आहे. आणि याला पर्यायी मार्ग निघायला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, या सरकारी शाळा बंद होणार नाहीत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद बंधू आणि भगिनींनो. आपल्या सर्व ग्रुपवर हा व्हिडिओ म्हणजे लाईक करा, शेअर करा, मित्रांना, मैत्रिणींना, आपल्या परिवारातील लोकांना, शिक्षक, विद्यार्थ्यांना सर्वांना पाठवा, जेणेकरून ही माहिती सर्वत्र जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.